चंद्रपूर शहरात बाप लेकाच्या नात्याला लाज आणणारी घटना उघडकीस आली आहे। शेतीच्या जमिनीवरून झालेल्या भांडणात दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्याच वडिलांची निर्घृण हत्या केली। ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर शहरातील बिनबा गेट वार्डमध्ये उघडकीस आली। ताराचंद उर्फ दारासिंग बाबूसिंग बैस असे मृतकाचे नाव आहे। मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद बैस असे आरोपीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार 62 वर्षीय ताराचंद उर्फ दारासिंग बाबूसिंग बैस यांची त्यांच्याच मुलाने मालमत्तेच्या वादातून हत्या केली। मृताला चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तहसीलमधील मोवाडा गावात वारसा हक्काने जमीन मिळाली होती। या जमिनीवरून वडील आणि मुलामध्ये वाद सुरू होता। मृताचा 30 वर्षीय मुलगा मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद बैस याचे त्याच्या वडिलांसोबत जमिनीवरून अनेकदा भांडण होत असे। सोमवारी रात्री 9 ते 11च्या दरम्यान आरोपीने दारूच्या नशेत असताना त्याच्या वडिलांशी जमिनीच्या जुन्या वादावरून वाद घालण्यास सुरुवात केली। वाद इतका वाढला की रागाच्या भरात आरोपीने घरात ठेवलेल्या धारदार शस्त्राने वडिलांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि शरीरावर वार केले। त्यामुळे वडिलांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपी मुलाला अटक केली। ही घटना आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडते की कौटुंबिक वाद आणि मालमत्तेचा लोभ एखाद्या व्यक्तीला किती प्रमाणात राक्षस बनवू शकतो। असा एक बाप ज्याने आपल्या मुलाला जन्म दिला, वाढवले, शिक्षण दिले आणि त्याच मुलाने त्याला या जगातून कायमचे दूर पाठवले। पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवणे हे करीत आहेत।